एकीकडे शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे नगर अहिल्यानगर असेल किंवा मग कोल्हापूर असेल संभाजीनगर असेल, काही ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद हिंदू मुसलमान कसं आहे की मराठवाड्यातल्या पूर परिस्थितीमध्ये सरकारचा जो बोजवारा उडालेला आहे, त्यांच्या मदतीचा म्हणा, त्यांच्या कार्यपद्धतीचा म्हणा, जो बोजवारा उडालेला आहे, त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्या उपकंपन्या आहेत त्या अशा प्रकारच्या दंगली घडवायचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण खरं म्हणजे आता दंगलीपेक्षा पूरपरिस्थिती, अतिवृष्टी ह्याच्यावर चर्चा करण्यासारखं असताना त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा सरकार कसं अपयशी आहे या सगळ्या मदत देण्यामध्ये, शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये. अहिल्यानगरमध्ये सुद्धा प्रचंड अतिवृष्टी आपल्याला माहीत असेल आणि अहिल्यानगरमधल्या महानगरपालिका हद्दीतल्या 450 कोटीचा भ्रष्टाचार आम्हीच बाहेर काढलेला आहे, खड्ड्यांचा, महानगरपालिकेचा. आणि ते प्रकरण आता न्यायालयात गेलं आत्ता 2 दिवसापूर्वी. ते केलं म्हणून किरण काळे यांना अटक केली आमच्या. या सगळ्यावरचं लक्ष उडवण्यासाठी मग अशा दंगली घडवायच्या. बरं, दंगली घडवणारे कोण आहेत? आज जरी भाजपच्या टिळा लावून कोणी फिरत असले तरी कालपर्यंत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच नेते होते, पुढारी होते. हे बाडगे जे आहेत, बाडगे हिंदुत्ववादी, बाडगे जे आज टिळा लावून फिरत आहेत, ते अशा प्रकारच्या दंगली अहिल्यानगरमध्ये घडवत आहेत. हा देश हिंदूंचा आहे. या देशामध्ये हिंदुत्ववाद राहणार आणि प्रभावीपणे राहणार हे आम्ही सांगतो आहोत. या हिंदुत्ववाद्यांनी ज्यांनी दंगली घडवल्या काल, त्यांनी पाक पाकिस्तानला विरोध नाही केला. त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तान मॅचला विरोध केला नाही. आज आपण पाहिलं असेल की त्या सामन्याचं मानधन पाकिस्तान खेळाडूंनी तिकडल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संस्थेला, संघटनेला दिलं आहे, त्या मसूद अझहरला दिलं आहे. आपण पाहिलं असेल. या गोष्टींना विरोध करण्याची हिंमत नाही यांच्यामध्ये. जे दंगली घडवत आहेत आत्ता महाराष्ट्रात, अहिल्यानगरसह सर्वत्र, हे भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहेत. ते ढोंगी लोक आहेत. अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात. पण प्रशासनाला सुद्धा आदेश आहेत की तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय घ्या, प्रश्न सोडवू नका. पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे लॉ अँड ऑर्डरसाठी योग्य नाही. दसरा मेळावा